राज्यात 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचवेळी ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यात दिग्रस बुद्रुक गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या दरम्यान शेतकऱ्यांनी मशागतीची कामे संपवून पेरणीला सुरुवात केली आहे। मात्र योग्य प्रमाणामध्ये पाऊस होईपर्यंत पेरण्या करू नये अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या। रत्नागिरीतील राजापूरला मुसळधार पावसाने झोडपले। या ठिकाणी पावसामुळे महाकाली मंदिरामध्ये पाणी शिरलं, तसंच रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती। त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील कुरनूर धरण 96% भरले। मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। कुरनूर धरणातून 450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाळ्याआधीच कुरनूर धरण ओव्हरफ्लो झालंय। अकोल्यातील बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यानं भाजीपाल्याचं उत्पादन कमी झालं आणि याचा परिणाम आता भाज्यांच्या दरावर दिसून येतोय। येवल्यातल्या विसापूरमध्ये एका शेतकऱ्यानं 3 एकर मक्याच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय। मक्यावर खोडकिडी आणि आळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पिकाची वाढ खुंटलेली आहे। महागडी औषधं फवारून देखील कोणताही फायदा होत नसल्यानं पुढील पिकाच्या नियोजनासाठी मक्याच्या पिकावर रोटावेटर फिरवला जातोय। नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय। पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तसंच भूमिगत गटार योजनेचं काम निकृष्ट झाल्यामुळे पाणी दुकानात शिरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली। यावेळी 2 बैलांवर वीज पडल्यानं दोन्ही बैलांचा मृत्यू झाला। त्यामुळे पशुपालकाचं मोठं नुकसान झालंय। उल्हासनगर महापालिकेच्या अजब कारभार पाहायला मिळाला। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी भर पावसात डांबरीकरण सुरू आहे। काम सुरू असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता। यावरून पालिकेचा अनागोंदी कारभार समोर आला। भिवंडी महानगरपालिकेकडून धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येते। अति धोकादायक इमारतींना नोटीस देऊन ही इमारत रहिवासी मनमानी करून राहत आहेत। त्यामुळे या रहिवाशांचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी केली जाते। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावली आहे। कडूंचं उपोषण सोडवण्यासाठी सरकार आणखी एक प्रयत्न करणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत बच्चू कडू यांची आज भेट घेतील आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील। मावळमधील विविध विकास कामांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी आढावा घेतला। यावेळी विकास कामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच रस्त्यावरील खड्डे बुजवावे आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी अशाही सूचना दिल्या गेल्या। नाशिकच्या चांदवडमधील सोग्रस फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांनी पायी बिऱ्हाड आंदोलन केलं। शिक्षक भरती ई-निविदा प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं। यवतमाळमध्ये मुस्लिम नागरिकांनी वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करत मानवी साखळी करत आंदोलन केले। दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वामध्ये जनजागरण अभियान सुरू आहे। या आंदोलनामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला।